ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना 6 आरोपी करा, नाहीतर 2 महिन्यात आंदोलन करणार। वाल्मिक कराडला जामीन मिळाल्यास महाराष्ट्रात चाकसुद्धा फिरणार नाही, जरांगेंचा इशारा। फरार आरोपींना अटक करावीच लागणार, फरार आरोपी कृष्णा आंधळेवरून जरांगेंचा सरकारला आंदोलनाचा इशारा। माझी नार्को टेस्ट करा असं धनंजय मुंडेच छाती ठोकपणे म्हणाले। जरांगेंनी नार्को टेस्टसाठी जसा अर्ज केला तसा मुंडेंनी सुद्धा करावा, सुरेश धसांचं वक्तव्य। जरांगे सुपारी प्रकरणामध्ये SIT चौकशी करते तर धनंजय मुंडेंचं वक्तव्य। धनंजय मुंडे सरकारचे बाप लागून गेले का? SIT कधी स्थापन झाली? जरांगेंचा सवाल। संतोष देशमुखांच्या हत्येला आज 1 वर्ष पूर्ण। मस्साजोगमध्ये नागरिकांचा कॅन्डल मार्च, संतप्त ग्रामस्थांकडून आरोपींना फाशी देण्याची मागणी, संपूर्ण गावात आक्रोश। संतोष देशमुखांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना अश्रू अनावर। मुख्यमंत्र्यांनी सभागृहात आपल्याच आमदाराला झापलं, लाडक्या बहिणींच्या विरोधात जाऊ नका अन्यथा घरी बसावं लागेल, फडणवीसांचे अभिमन्यू पवारांना खडेबोल। फलटणमधील महिला डॉक्टरची हत्या नव्हे तर आत्महत्याच, मृत महिलेच्या हातावरील अक्षर तिचंच, आरोपींनी महिलेचं शोषण करून फसवणूक केल्याचं तपासात उघड। सभागृहात मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। फलटणमधील महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणामध्ये SIT तपास किती दिवसात पूर्ण होणार? भाजपच्या अमित साटम यांचा विधानसभेत सवाल। तर या प्रकरणामध्ये चौकशी सुरू असून न्यायाधीशांची सुद्धा समिती नेमल्याचं मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट। महापालिकांच्या प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या जाहीर करण्यास 5 दिवसांची मुदतवाढ, राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय। तर महापालिकांच्या मतदार याद्यांमधील त्रुटींमुळे ही मुदतवाढ देण्याचा निर्णय। महापालिका निवडणुका देखील लांबणीवर जाण्याची शक्यता, महापालिकांच्या अंतिम मतदार याद्या जाहीर करण्याच्या वेळापत्रकातील बदलामुळे प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या या 15 डिसेंबरला प्रसिद्ध होणार। हिवाळी अधिवेशनानंतर महायुतीमध्ये BMCसाठी जागा वाटप, मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार, राष्ट्रवादीला सोबत न घेण्यावर भाजप ठाम, सूत्रांची माहिती। पालिका निवडणुकांमध्ये महायुती मजबूत करण्यासाठी विशेष समन्वयक टीम तयार करणार, यावर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये रात्री चर्चा झाल्याची माहिती। शिवसेना आमदारांच्या व्यथा ऐकण्यासाठी एकनाथ शिंदेंचा नवा प्लॅन, तर शुक्रवार आणि शनिवारी आमदारांच्या भेटीगाठी घेणार। मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे स्वतः लक्ष देणार, राज्यात जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा एकनाथ शिंदेंचा मानस। शिंदे गट हा कढीपत्त्यासारखा, भाजप त्यांना फोडणीपुरता वापरतो आणि खाताना फेकून देतो। दोन्ही शिवसेनेमध्ये भांडणं लावून भाजप मजा बघतो, उद्धव ठाकरेंची बोचरी टीका। ठाकरेंना कुठलाही आधार उरलेला नसल्यानं त्यांना एकनाथ शिंदेंचा उमाळा फुटलाय, प्रसाद लाड यांचं वक्तव्य। तर भाजपनं एकनाथ शिंदेंचा वापर सत्ता स्थापनेसाठी केला, भाजप वापर करते आणि नंतर फेकून देते, अंबादास दानवेंची टीका। फडणवीस आणि माझी मैत्री घट्ट, कुणी कितीही विचार केला तरी आमची मैत्री तुटणार नाही, फडणवीसांसोबतच्या दुराव्याच्या विषयावर एकनाथ शिंदेंची शेरोशाही। सरकारला विरोधी पक्षनेत्याची भीती काय आहे? विधानसभा अध्यक्षांना विरोधी पक्षनेत्याची गरज वाटत नाही का? आदित्य ठाकरेंचा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सवाल। वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढेंवरून सभागृहात खडाजंगी, भाजप आमदार कृष्णा कुपडे आणि प्रवीण दटकेंचा लक्षवेधी, तर फडणवीसांकडून सुद्धा या प्रकरणाची गंभीर दखल, सर्व कागदपत्र मागून वस्तुस्थिती मांडली जाणार। अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अंबादास दानवेंचा कॅश बॉम्ब, शिंदेंचे आमदार महेंद्र दळवींचा पैशांच्या बंडलांसह व्हिडिओ ट्विट, शेतकरी कर्जमाफीला पैसे नाहीत, बाकी सगळं ओके, दानवेंची टीका। अंबादास दानवे आणि तटकरेंकडून कूटनीतीचं राजकारण, राष्ट्रवादीच्या आणि तटकरेंच्या रूपानं आम्ही घरात शत्रू पाळलाय, शिंदे सेनेच्या महेंद्र थोरवेंची टीका। तर माझं तटकरेंशी वर्षभरात बोलणं नाही, दानवेंचं यावर उत्तर। अलिबागमध्ये अंबादास दानवेंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन, दानवेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळत निषेध, चेहऱ्यासकट व्हिडिओ सिद्ध करावा, महेंद्र दळवींच्या पत्नी मानसी दळवी आक्रमक। एका मताचा रेट 15,000पर्यंत पोहोचला अशी परिस्थिती सत्ताधाऱ्यांनी करून ठेवली आहे। जिल्हा संपर्क प्रमुखांसमोर केलेल्या भाषणात भाजपसह शिंदेंवर उद्धव ठाकरेंची टीका। कर्जतच्या फार्म हाऊसवर जा, किती कॅश गाडून ठेवली आहे ते कळेल, कॅश बाबतचे आरोप ठाकरे सेनेचे आमदार करतात हे आश्चर्य, कर्जतच्या फार्म हाऊसवर सर्च ऑपरेशन केल्यास पळापळ होईल, नितेश राणेंचा आरोप। विधिमंडळ राडा प्रकरणी पडळकर आणि आव्हाड समर्थकांवर कारवाई होणार, विधानसभा विशेष अधिकार समितीच्या बैठकीत कारवाईवर शिक्कामोर्तब, सर्जेराव टकले, नितीन देशमुखवर तुरुंगवासाच्या कारवाईची शिफारस केली जाण्याची शक्यता। विधान भवनात अनधिकृत प्रवेश करणाऱ्यांवर आता सुरक्षा यंत्रणांचं लक्ष, सातत्यानं फिरणाऱ्या अनधिकृत व्यक्तींची गुप्त माहिती गोळा करण्याचे आदेश, मंत्री आणि आमदारांच्या नावाचा वापर करून फिरणाऱ्यांची पडताळणी होणार।
नागपुरातील अवैध राजकीय होर्डिंग्स हटवण्याचे हायकोर्टाचे आदेश. नागपूर शहरामध्ये ठिकठिकाणी नेत्यांच्या स्वागताचे बॅनर्स तर शहरातील पोस्टर्स बॅनर्स हटवण्याचे आता हे आदेश देण्यात आलेत. नियमभंग करणाऱ्यांवरही कारवाई करण्याची प्रशासनाची तयारी. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा 8वा दिवस. कायदा मंत्री अर्जुनराम मेघवाल निवडणूक सुधारणांसंदर्भात लोकसभेत आज उत्तर देणार. विरोधी पक्षांकडून करण्यात आलेल्या मतचोरीच्या आरोपांना सुद्धा उत्तर देण्याची शक्यता. पश्चिम बंगाल आणि अन्य राज्यांमध्ये मतदार यादी विशेष सखोल फेरतपासणी अधिकाऱ्यांना धमकावण्याचं प्रकरण. सर्वोच्च न्यायालयाकडून दखल. परिस्थिती हाताळा अन्यथा अराजक माजेल. सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला इशारा. आदिवासी कुटुंबातील महिलेनं पैशांसाठी पोटची 6 मुलं विकली. सामाजिक कार्यकर्त्याचा दावा. त्र्यंबकेश्वरच्या टोकदेव गावमधला हा धक्कादायक प्रकार. महिलेला एकूण 14 मुलं असल्याची माहिती. त्र्यंबकेश्वरच्या टोकदेव गावमध्ये आईनंच मुलं विकल्याच्या प्रकारानंतर नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडून चौकशीचे आदेश. जिल्हा प्रशासनाकडून चौकशीसाठी 5 महिला अधिकाऱ्यांची समितीही गठीत. आम्ही पैसे घेतले नाही. मुलांचा सांभाळ करण्यासाठी परिस्थिती बेताची असल्यानं 3 मुलं दत्तक दिले. बाळ विक्रीचा संशय असलेली महिला बच्चूबाई खंडोगे यांची माहिती. पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणामध्ये दिग्विजय पाटीलची आज चौकशी. दिग्विजय पाटील हा मीडिया कंपनीमध्ये पार्थ पवारांचा व्यावसायिक भागीदार. शीतल तेजवानीनं रणबीर कपूरवर नुकसान भरपाईचा दावा ठोकला होता. रणबीरच्या पुण्यातल्या घरातील भाडेकरूंनी अटी न पाळल्याचा दावा करत तेजवानीनं 50,40,000ची मागितली होती नुकसान भरपाई. उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्ली दौऱ्यावर तर एका खासगी कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार. राजकीय भेटीगाठी होणार का याकडेही लक्ष. तर रात्री उशिरा पुन्हा नागपूरला परतणार असल्याचीही माहिती. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख आणि अजित पवारांनी एकत्र चार्टर्ड विमानातून प्रवास केला. आज दोन्ही नेते एकत्र नागपूरला परत येणार. तर काही दिवसांपूर्वीच सलील देशमुखांनी पक्षाच्या पदाधिकारी पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण. बीडमधील गौरी पालवे मृत्यू प्रकरणातील आरोपी अनंत गर्जेची बहीण शीतल गर्जे आणि भाऊ अजय गर्जेचा मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज. आज सत्र न्यायालय या संदर्भात निकाल देणार. आरोपी अनंत गर्जे पंकजा मुंडेंचा पीए होता. पोलीस पाटील संघटनेचा आज नागपूरमध्ये मोर्चा. जळगावातील चोपडा तालुक्यातील पोलीस पाटील नागपूरमध्ये होणाऱ्या मोर्चासाठी रवाना. पोलीस पाटील संघटनेचा नागपूर या ठिकाणी विविध मागण्यांसाठी धडकणार मोर्चा. मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया परिसरात नौदलाची दुसऱ्या दिवशी सुद्धा प्रात्यक्षिकं. तर आज शेवटचा दिवस असणार. राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या उपस्थितीमध्ये आज मीटिंग द रिट्रीट सोहळा. मुंबईमध्ये गर्दीवेळी लोकलच्या दरात उभं राहणं या ठिकाणी निष्काळजीपणा नाही. कोर्टही हे वास्तव नाकारू शकत नाही. मुंबई हायकोर्टाचा निर्वाळा. रेल्वे प्रशासनाला अपघात प्रकरणी भरपाईचेही निर्देश. मुंबई जीएसटी कर्मचाऱ्यांचं आज या ठिकाणी रजा आंदोलन. तर विक्री कर भवनातील गैरव्यवस्था, इंटरनेट सुविधेतील अडचणी अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन. सरकारनं दुर्लक्ष केल्यास अहोरात्र आंदोलन करण्याचाही इशारा. मुंबई महापालिकेकडून मुंबईतील बार आणि पार्टी हॉलची झाडाझडती. तर वर्षअखेर आणि नववर्ष स्वागताच्या पार्ट्यांमध्ये कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठी ही खबरदारी. नवी मुंबई विमानतळाला जोडणाऱ्या ईस्टर्न इंटरचेंज या प्रकल्पाचं काम युद्धपातळीवर सुरू. प्रकल्पाचं काम 6 महिन्यात पूर्ण होणार. या ठिकाणी ट्रॅफिक होत असल्यामुळे त्याच्या कचाट्यातनं सुटका होणार. इंडिगोला आपल्या उड्डाणांमध्ये 10% कपात करण्याचे आदेश. तर केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी दिले आदेश. इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स यांनी व्यवस्थापनाची माहिती देण्यासाठी मंत्रालयात बोलावलं. पुणे विमानतळावर मंगळवारी इंडिगोची 12 विमानं रद्द. पुण्यात येणारी 5 आणि पुण्यातनं जाणारी 7 विमानं रद्द. इंडिगोनं रद्द होणाऱ्या विमानांची माहिती काही तास आधीच दिल्यामुळे प्रवाशांना नियोजन करण्यास वेळ मिळाला. पुणे मेट्रोचा विस्तार यवतपर्यंत करावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पायाभूत सुविधांच्या बैठकीत आदेश. यवतच्या विकासाला यामुळे मिळणार चालना. पुण्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये घट. चिकुनगुनिया आणि मलेरियाचे सुद्धा रुग्ण घटले. पावसाळा संपल्यानंतर आता पुणे शहरातील स्थिती हळूहळू नियंत्रणात. सर्वेक्षण आणि जनजागृती केल्यामुळे रुग्णांमध्ये घट. पुणे शहरात पारा 8.9 अंशांवर. तर गेल्या 24 तासात शहरातील किमान तापमानात लक्षणीयरित्या घट. पुढील 3 ते 4 दिवस किमान तापमानात आणखी मोठी घट होण्याची शक्यता. तिरुपती ते साईनगर शिर्डी या एक्सप्रेसला हिरवा झेंडा. रेल्वे राज्यमंत्री व्ही सोमण्णा यांनी रेल भवन या ठिकाणाहून दूरदृश्य प्रणालीद्वारे एक्सप्रेसला दाखवला हिरवा झेंडा. या एक्सप्रेसमुळे धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळणार. राज्य सामायिक प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी अपार आयडी बंधनकारक. पुढील वर्षीपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार. दिव्यांग विद्यार्थ्यांना सुद्धा यूडीआयडी कार्ड सादर करणं अनिवार्य.
मेळघाटच्या शेतकऱ्यांची आज नागपुरात आदिवासी विकास मंत्र्यांसोबत बैठक, तर मका खरेदीच्या मागणीसाठी पायी निघालेल्या शेतकऱ्यांना मंत्र्यांनी बोलावलं. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये सध्या थंडीची लाट. धुळे, परभणीत तापमान 6 अंशांच्या खाली. पुढील 2 ते 3 दिवस आणखी घट होण्याचा अंदाज. नंदुरबारच्या सारंगखेड्यामध्ये 15 वेळी विजेता ठरलेल्या व्हाईट कोब्रा घोड्याला 1,71,00,000ची मागणी, मात्र घोडा विकण्यास मालकाचा नकार. कोल्हापूरमध्ये इचलकरंजीत ड्रग्ज प्रकरणात 3 ताब्यात, तर न्यायालयाकडून आरोपींना एका दिवसाची पोलीस कोठडी. चंद्रपुरात बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचा वापर. जिल्हा परिषदेचे 10 शिक्षक आणि 2 अभियंते निलंबित. दिव्यांग प्रमाणपत्रांच्या तपासणीनंतर मुख्याधिकाऱ्यांची कारवाई. दरम्यान 73 दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची तपासणी. परभणी जिल्ह्यामध्ये ऊस गाळप हंगामाला वेग, तर मुख्य रस्त्यांवर ट्रॅक्टर आणि ट्रकमधून ऊसाची अविरत वाहतूक सुरू. काही ठिकाणी वाहतूक कोंडीची परिस्थिती सुद्धा निर्माण. परभणीच्या सावंगी खुर्द परिसरामध्ये रोही प्राण्यांचा उच्छाद. गहू, हरभऱ्यासह विविध पिकांचं मोठं यामुळे नुकसान. शेतकरी भंडाऱ्याच्या तुमसरमधील स्ट्रॉंग रूम परिसरात 12 पोलिसांचा बंदोबस्त आणि 7 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर. तहसील कार्यालयातील स्ट्रॉंग रूमसाठी विशेष सुरक्षा व्यवस्थाही तैनात. धाराशिवमध्ये स्ट्रॉंग रूममध्येच ईव्हीएमची पडताळणी केल्यामुळे गोंधळ. स्ट्रॉंग रूममधील ईव्हीएम मशीनचा संशयास्पद आवाज आल्यानं गोंधळ. तर न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकलेल्या 3 ठिकाणाची ईव्हीएम पडताळणी सुरू होती. दरम्यान उमेदवारांना कोणतीही सूचना न देता ईव्हीएम पडताळणी केल्याचा दावा. अहिल्यानगरमधील स्ट्रॉंग रूम बाहेर हार्ड डिस्क बदलण्यावरून गोंधळ. हार्ड डिस्कची रेकॉर्डिंग क्षमता कमी असल्यामुळे डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी या उपाययोजना केल्याचं बोललं जात आहे. जळगावातील महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये आढळलेल्या दुबार तसंच बोगस मतदारांबाबत अॅडव्होकेट पियुष पाटील यांच्याकडून उच्च न्यायालयामध्ये याचिका. पियुष पाटील हे महापालिका निवडणुकीमध्ये नगरसेवक पदासाठीचे इच्छुक उमेदवार. कोल्हापूरच्या पेटगाव या ठिकाणी स्ट्रॉंग रूमच्या समोर उमेदवारांनी लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांनी काढले. कॅमेरे काढल्यामुळे उमेदवार आणि कार्यकर्ते आक्रमक. पोलिसांनी कार्यकर्ते आणि उमेदवारांची काढली समजूत. परभणीच्या पाथरी या ठिकाणी स्ट्रॉंग रूमवर अपक्ष उमेदवाराचा पहारा, तर स्ट्रॉंग रूमच्या परिसरातच अपक्ष उमेदवार खदीर बापू यांचं नमाज पठण. सांगली महापालिका निवडणूक. राष्ट्रवादी अजित पवार गट महायुतीसोबत लढणार. अजित पवार गटाकडून 30 जागांची मागणी, मात्र तिन्ही पक्षाच्या नेत्यांकडून चाचपणी करून उमेदवार ठरवले जातील. अजित पवार गटाचे शहर अध्यक्षांची माहिती. अहिल्यानगरमधील जैन भूखंड प्रकरणावर आता पडदा पडण्याची चिन्ह. ही जागा 3 महिन्यात जैन समाजाच्या ट्रस्टकडे दिली जाईल, असं संग्राम जगतापांचं आश्वासन. जैन मुनी गुप्तीनंदी महाराजांची माहिती. आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर आणि अभिनेत्री पूजा बिरारी या नवविवाहित जोडप्याचं मुंबईत रिसेप्शन. सोहळ्यामध्ये उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांनी विशेष उपस्थिती लावली. मीरा भाईंदरमधील मांसाहारींना फ्लॅट नाकारल्याप्रकरणी युवा काँग्रेस आक्रमक. संबंधित बिल्डरच्या सर्व परवानग्यांना स्थगिती चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी. योग्य कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचाही इशारा. छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांचं ठेवीदारांसह आंदोलन. आदर्श पतसंस्था घोटाळ्यातील संचालकांचा शिंदेंच्या सेनेमध्ये पक्षप्रवेशाचा निषेधार्थ आंदोलन. पतसंस्थेत अनेकांचे पैसे अडकलेले असताना शिवसेनेत प्रवेश केल्यानं चर्चेला उधाण. लातूर महानगरपालिकेमध्ये लिपिक पदाच्या भरती प्रक्रियेत आयुक्तांची बनावट स्वाक्षरी वापरल्याचा हा प्रकार. नियुक्तीच्या 6 महिन्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस. गेल्या 5 वर्षातील धुळे शहरातील विविध प्रभागांमधील विकास कामांचे ऑडिट करा. ठाकरेंच्या सेनेचे महानगर प्रमुख धीरज पाटील यांची मागणी. धुळ्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता प्रमोशन देणाऱ्यांची चौकशी करण्यात यावी. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची निदर्शनं. जळगावच्या सराफा बाजारात सोनं चांदीच्या दरात मोठी घसरण. सोनं 800 रुपयांनी घसरून जीएसटीसह प्रतितोळा आता 1,31,016 रुपयांवर, तर चांदीचे दर 2,000 घसरले. प्रति किलोसाठी 1,84,370 रुपये मोजावे लागणार. सोयाबीन खरेदीचे निकष कठोर केल्यानं शेतकऱ्यांवर आता खासगी बाजारपेठेत विक्रीची वेळ. अधिवेशनात मुद्दा मांडत आमदार श्रीजया चव्हाणांकडून सोयाबीनच्या शासकीय खरेदीचे निकष शिथिल करण्याची ही मागणी. बोरिवलीमध्ये मराठी विधवा महिलेला त्रास देणाऱ्या बिल्डरला मनसेकडून चोप. बिल्डर नरेंद्र गुप्ता याला मनसेच्या कार्यकर्त्यांकडून चोप. महिलेचं घर बळकावण्यासाठी बाउन्सर्स घेऊन घरात घुसण्याचा प्रयत्न केला होता. मीरा भाईंदरमध्ये आरपीआय जिल्हाध्यक्ष देवेंद्र शैलेकरांनी भाजपचे आमदार नरेंद्र मेहतांना खडेबोल सुनावले. आपली नैसर्गिक युती असताना आमचाही शब्द पाळला जात नाही, तो पाळायला हवा अशी मागणी. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. दीर्घ आजारानं वयाच्या 95व्या वर्षी आढाव यांचं जखमाला.
ठाण्याच्या कासारवडवली भागामध्ये घर मालकीण आणि मोलकरणीच्या वादात या ठिकाणी मोठा गोंधळ. एका दिवसाची सुट्टी घेऊन 4 दिवस घरकामाला न आल्यामुळे वाद. मालकिणीची त्या मुलानं घरकाम करणाऱ्या महिलेच्या कुटुंबाला शिवीगाळ करत धमकावलं. कांदिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत 5 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार. 16 वर्षीय मुलानं 5 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले. कांदिवली पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं. धुळे तालुक्यातल्या सापडले या गावामध्ये पतंग उडवताना शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू. कापडणे इथल्या विद्यार्थ्याचा पतंग उडवत असताना 3 मजली इमारतीवरून पडून दुर्दैवी मृत्यू. धुळ्यात बंदी घालण्यात आलेल्या मांजा विक्री होत असताना पोलिसांची कारवाई. तर संक्रांती निमित्तानं पतंग उत्सवानिमित्त हजारो रुपयांचा नायलॉन मांजा बाजारात आल्यानं ही कारवाई करण्यात आली. पनवेलच्या तळोजामध्ये 1815 किलो गांजा आणि 5 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ नष्ट. मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकाची ही मोठी कारवाई. नाशिकमध्ये विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे 5 एकर ऊस जळून खाक. सिन्नरच्या जोगलटेंभी या परिसरातली घटना. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.